काय गो शोभा इला नाही अजून? नाही अजून. आई तुम्ही बसा, चाय घ्या. अगो 4 हंडे भरून आणूचे असत पण कंबर धरली अगो माझी. आता शोभा ये सर थांबूक वया माका. तुम्ही आधी चाय घेवा बघूया, मी बघते काय तर. अगो तू हंडे भरून आणतलस खुळावलंस काय? आई पांडूक सांगते नाही तर हेंका उचलूक सांगते. आई सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उसत नसता तुमका. चाय घेवा. घेवा. बरा मी बघते या पाण्याचा. किती काळजी करतस. इथे कोणाचा कोणाचा ये ये वर ये बुडबुडीत ये ना वर ये ना ये ये वर ये पांडू सर काय करतस? वहिनी पाण्यांना खेचून घेतल्या आता वर येतला. काहीतरीच काय बोलतस आणि वाकून काय बघितस? वर येणार आता. पांडू बाजूक राहू बघूया ना राहू. फुगून येतला हिला. इतकं जड कसं काय लागता? येतला फुगूनच वर येतला. पांडू गप्राव. हिला हिला वहिनी या अण्णांच्या अंगातला. अण्णा अण्णा गेले. अण्णा अण्णा. पांडू गप्राव काहीतरीच काय बोलता? अण्णा गेले. अण्णा गप्राव. या हैसर कसं कायला? नेने काकानू नेने काकानू काय रे सोंट्या ये बस बोल. अरे कोण नाही बोल. हां तुम्ही माका पाटणकरांवर लक्ष ठेवूक सांगितलं होतास ना? हो त्याचं काय काही खबर? होय काय? काल रातच्या पाटणकर ना वाड्यावर गेले होते. काय? होय तर. आणि प्यायलेले होते. अण्णांना त्यांना बावीवर घेऊन गेले आणि काय काय बोलत होते. तुझी जित्तोर होऊची लायकीच नाही अमका तमका. बाय 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 म्हणजे दुसरं तिसरं कोण असतो ना तर त्याच बावी जोडी मारून जीव दिल्याने असतो. पण पाटणकर काय काय बोलूक नाही आणि निघून गेले. काय झालं हो? काय नाही ये तू. हां तर मोबदल्याचा तुम्ही बोलला होतास. मिळेल मिळेल ये आता.
पाटणकर बाईनू, ओ पाटणकर बाईनू. चोंट्या काय? काय नाही, दळण घेऊन येलो होते. दे. येत चहा घेणार का? हा, खरा तर घेऊन येलो होते मी. अरे तयार आहे. मग चला वाईट. ये बस. चहा चहा. हा हा, काय हा आता जरा बघित होत. झालं बघून? हा, पाटणकर बाईनू ह्या सगळा अण्णांनी दिलेला ना. चहा घे. हा, पाटणकर मुंबईला गेले. सुषमा आत्याकडे आहे ना, तिची खूप आठवण येत होती. मग हे म्हणाले मी मुंबईहून घेऊन येतो तिला. बरं झाला तू पीठ घेऊन आलास. अळू कुठे मिळतो का बघशील? यांना अळूवडी खूप आवडते. हे आल्यावर करायचं म्हणते. पाटणकर बाईनू, सोंट्या, आता जे झालं ते झालं, पण चूक सुधारायची संधी मिळत असेल तर ती सोडायला नको, हो ना? हा, माझं एक काम करशील? हा हा, बोला. तू हे सगळं ना अण्णांना जाऊन परत दे. घे. काय? हो घे. अजून बरंच काही ते सुद्धा देऊन टाकेन लवकरच. मला आधीच सगळं काही पुसून टाकायचं. सोंट्या, ये तू. हा, ए चोंट्या, काय जातोस? काय जातोय म्हणजे? घरात जातोय. काय काम असा? काय काम असा? नादग्या, तुझ्या घराचं गडी आहेस की रखवालदार? हा, अरे घरात जाणाऱ्यांका पण विचारणं माझा काम असा. नाहीतर तुझ्यासारख्या रिकम टेकडे काय कमी असत चाय खाऊन येणारे? रिकाम टेकडो आणि मी. आणि तुका काय वाटला रे? हा याकच घर असा माका गावात चाय खाव? हा, नाहीतर माका माहित असा अख्ख्या गावात तोंड मारत फिरते सगळ्यांच्या घराकडे तो. आणि ह्यो हात मगापासनं मागे कशाक धरलंस? काय लपवतस? ताच काम असा. अण्णांकडे काम असा माझा. हा, अण्णांकडे काम असात तर मग जा अण्णा उठल्यावर. असा कसा महत्वाचा काम? हा, म्हणजे काय अण्णांका झोपेत न उठवतलस? काय रे चोंट्या? हा अननू, वाईस जरा काम होता. काम ये वर ये. होय, लगेच येईल. कळलं रे, बघितलं माझी वळ. तू गडी असस गडी, आणि मी अण्णांचो खास माणूस. काम कर गपचूप तुझा. हे? अण्णानू, काय आणलंस त्या? पाटणकर बाईंनी दिल्याने. हा, काय या सगळं?
या तर सगळा मी दिलेला हा. जे सोन्याचं घुंगरू, पैसो, दागिने, काय या सगळा? आता मी काय सांगणार ना अण्णांनो, हळूहळू सगळा परत करतील म्हणाले ते. म्हणजे अण्णांनो मी समजावलं असतं त्यांना, पण त्यांनी माझा ऐकू मग आता या सगळा त्याचा गो देऊ शकता काय? हा? तुम्ही बोललास एकदा तर. अण्णा दिलेल्या वस्तू परत घेत नाही. जानिक ह्याचा काय करू? जानिक बांधून घेऊन जा परत जा. निघ. हा. कोणत्या हा? हाय सरी काय रे, सकाळ सकाळी तू अण्णांच्या खोलीत असू? हा आता जरा काम होता ना म्हणा. डोळे उघडले नसतील अण्णांची नीट आणि झाले तुमची कामं सुरू? नाही काम पण तसा महत्वाचाच होता ना म्हणा. झाला काम. जातोय मी. हा थांब, इथं मागे काय लपवलंस? नाही कामाचा असा आता. कामाचा असा? बघूया, दाखव काय असा आता. नाही काय नाही हो, काय नाही खरंच. दाखव म्हणते ना, आता दाखवतस की हिंका बोलव. दाखवते पण अण्णांका नका कळूक देऊ. हा हे बाय माझे, हे दागिने, पैसे, अरे काय हा या सगळा? माका काय माहित नाही. हा अरे खय घेऊन जात? घेऊन नाही, देऊ जाय होते मी. अरे खैस ना आणलंस? पाटणकर बाईंकडनं. हा तुमका कसा काय कळ? तोंड बंद ठेवचा लागता ना म्हणून गप असतंय. डोळे मिटलाव नाही अहो मी. आणि काय रे, ह्या परत कित्याक दिलान? पाटणकर बाईंनी परत करूक सांगितलं नव्हतं, पण अण्णा घेऊकच तयार नाही म्हणून मग परत मी. घे, दिलंस पाटणकर बाईंका. हो पण ह्या एवढा सगळा घे, चालतो व्हायस ना. ह्या बघ, कोणा काही एक सांगायचा नाही, नाही तर तू पण ह्या कटात सामीलच ना. त्या जर कळला ना तर तुझी पण खैर नाही. चालतो हो, हो चालतो. काय गो, कोणाशी बोलत होतस? कोणाशी नाही, तुम्ही हाय येऊ. आत येवा म्हणताय ना, लवकर येऊ. काय करतस या? सरिता, काय झाला? हो या बघा. काय हा? हे दागिने, हे पैसे, हे घुंगरू सोन्याचं असा. सरिता, काय असा या? खैसून इला? या सगळं आपल्या घरातलं असा आणि घरात इला. म्हणजे? हो, अण्णांनी पाटणकर बाईक दिलेला असा सगळा. हे दागिने आईंचे कपाटातले, हे पैसे घरातले असत. आता तुमका माझं म्हणणं पटता ना, कळता ना तुमका? या घरातलं सगळं असा ना त्या घरातच राहा दे, नाही तर तुमच्या वाटे कायच येवसा नाही. एवढे मरतात, पण तुमका काय मिळता म्हणून ह्या ऐसरच राहा दे. कसा दिसता? बरं दिसता ना? त्या पाटणकर बाईकडनं एक दिवस सगळं घेऊन ये. बरा दिसता? ही माळ
सोंट्या हं? दिलंस ना अण्णांना? हा होय तर कोणा कळूक सुद्धा नाही. गपचूप अण्णांच्या खोलीत गेले आणि दिले त्यांका. ते विचारत होते माका काय झाला कित्या. आता मी काय बोलणार ना. तरी मी बोलले त्यांका की असत ना त्यांच्या मनात काहीतरी तर घ्यावा म्हणा. मग काय बोलले नाही पण राग इलो असणार त्यांका. हा पण ह्यो विषय परत जाऊन त्यांच्याकडे तुम्ही काढू नका. नाही म्हणजे तुमका काहीतरी बोलतील ना ते. बरं, उद्या जेवणाला ना गोडधोड करणार आहे, तू पण ये. उद्या गोडधोड? अरे हे सुषमाला घेऊन येणार आहेत ना म्हणून. आता खोवासाठी आणि चेडवासाठी करताच तर मी किती त्यांच्या मध्ये ना. ये रे, हे काही बोलणार नाही. तुझा सुद्धा पाहुणचार करतील ते. ये. हा होय होय तर ये ना. आता वाईट जरा माझा काम ता करून येतोय मी. हा येऊ मी. बर ये. आई, सुषमा, कधी आलात तुम्ही? आईची आठवण येत होती ना म्हणून आलो. अय्या ताई, तुम्ही हैराण केलं नुसतं आत्याला आणि काकांना. आत्ताच्या आत्ता चल म्हणे. काय तर बाबांची आठवण येते, ती पण इतके दिवसांनी. आणि काय ग, इथंच उभं करणार आहेस का आता आम्हाला? नाही, या ना, या या. या, या. सुषमा, प्रवासातून आलीस ना, जा हातपाय तोंडून घे. बसा, मी पाणी घेऊन येते. पाणी. मला हे उद्या येतो म्हणाले. उद्या येतो म्हणाला म्हणजे? ऑफिसचं काम होतं ना, येताना सुषमाला घेऊन येणार म्हणाले. काम झालं नसेल. तुमचं बोलणं झालं नाही का? अगं काय बोलतेस तू? माझं आणि कमलाकरचं काहीच बोलणं झालं नाहीये. मग गेले कुठे हे? मुंबईला जातो. अचानक का? का म्हणजे काम आहे माझं. आणि हो, सुषमालाही भेटून येईन. जमलंच तर घेऊन येईन तिला परत. म्हणजे? नाही म्हणजे मला म्हणाले की मुंबईला तुमच्याकडे जातो म्हणून. तुमच्याकडे नाही गेले, मग गेले कुठे?